नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील भात लागवडीची सद्यस्थिती नक्की काय आहे, तसेच खरीप पेरणीची प्रगती, जिल्हानिहाय आकडेवारी, पावसाची परिस्थिती आणि प्रमुख पिकांची स्थिती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आणि यंदाच्या खरीप हंगामात पावसाने अनेक ठिकाणी सध्या साथ दिलेली असली तरी काही भागांमध्ये अजूनही पावसाची मोठी प्रतीक्षा आहे। त्यामुळे भात लागवड आणि इतर खरीप पिकांच्या प्रगतीवर याचा परिणाम थोडाफार दिसून येत आहे। ओके, तर एक अपडेट आपण सविस्तर पाहूयात। ओके, आता जी पहिली अपडेट आहे ती म्हणजेच की राज्यातील खरीप पेरणीची सद्यस्थिती नक्की काय आहे, ती जर अहवाल आपण बघितला तर 17 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील खरीप पेरणी 70% अधिक पूर्ण झालेली आहे। राज्यातील सरासरी खरीप क्षेत्र सुमारे 1.44 कोटी हेक्टर आहे। यापैकी सुमारे 1 कोटी हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे। म्हणजे जवळजवळ 70 ते 80% भाग पूर्ण झालेला आहे। ओके, असंही म्हणता येईल। मात्र अजूनही सुमारे 44 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी बाकी आहे। ओके, आता गेल्या वर्षीच्या आणि आत्ताचं कंपॅरिझन जर बघितलं, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रगती जी आहे ती आता मंद आहे। गेल्या वर्षी जुलै 2025 पर्यंत राज्यात सुमारे 84% खरीप पेरणी पूर्ण झालेली होती। मात्र यंदा 17 जुलैपर्यंत ही जी प्रगती आहे ती सुमारे 70% पोहोचलेली आहे। म्हणजेच की गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची खरीप पेरणी काहीशी मंद गतीने सुरू आहे असंच म्हणता येईल। ओके, आता जर आपण पावसाची सद्यस्थिती जर बघितली, ओके, तर 1 जून ते 13 जुलै 2026 या कालावधीत राज्यात सरासरीच्या 96.28% पाऊस नोंदवण्यात आलेला आहे। मात्र हा पाऊस जो आहे तो राज्यभर समान प्रमाणात झालेला अजून तरी नाही आहे। ओके, आता काही जिल्ह्यांमध्ये थोडंसं वेगळं वातावरण आहे, कारण की चांगला पाऊस झालेला आहे। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 100%हून अधिक पाऊस झालेला आहे। ओके, काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 29% पाऊस झालेला आहे। यामुळे या भागातील नंदुरबार भागातील शेतकरी अजूनही चांगल्या पावसाची वाटच पाहत आहेत। ओके, आता पाहूया आपण जिल्हानिहाय भात लागवडीची स्थिती नक्की कशी आहे। ओके, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर आता कोल्हापूरमधील जर आपण बघितलं कंडिशन, तर कोल्हापूर जिल्ह्यात 43,979 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झालेली आहे आणि हे एकूण लक्ष्याच्या 49% आहे। या जिल्ह्याचे एकूण लक्ष्य 90,641 हेक्टर आहे। विशेष म्हणजे कोल्हापूर विभागात भात लागवडीची सर्वाधिक प्रगती दिसून येत आहे सध्या। आता सांगली जिल्ह्यामधील जर आपण कंडिशन बघितली तर सांगली जिल्ह्यात 7,759 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झालेली आहे आणि हे एकूण लक्ष्याच्या 58% आहे। जिल्ह्याचे लक्ष्य जे आहे ते 13,442 हेक्टर आहे। टक्केवारी जास्त असली तरी एकूण लागवड क्षेत्र तुलनेने कमी आहे। ओके, तसेच सातारा जिल्ह्यामधील जर आपण कंडिशन बघितली तर 5,746 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झालेली आहे। हे एकूण लक्ष्याच्या केवळ 12% आहे हे। ओके, आणि जिल्ह्याचे जे लक्ष्य आहे ते 47,493 हेक्टर आहे। यावरून असं समजून येतं की या जिल्ह्यात भात लागवडीची प्रगती जी आहे ती अजूनही मंद असल्याचे दिसून येत आहे स्पष्ट। आता चंद्रपूर जिल्हा येथील जर आपण कंडिशन बघितली इथली, ओके, तर चंद्रपूर जिल्ह्यात 60,565 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झालेली आहे आणि एकूण लक्ष्याच्या 34% आहे हे असंच म्हणता येईल। या जिल्ह्याचे एकूण लक्ष्य 1,80,000 हेक्टर आहे आणि नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याने सर्वाधिक प्रगती केलेली दिसून येत आहे। ओके, आता गडचिरोली जिल्ह्यामधील जर आपण कंडिशन बघितली तर गडचिरोली जिल्ह्यात 47,880 हेक्टर क्षेत्रावर जी आहे ती भात लागवड पूर्ण झालेली आहे आणि एकूण लक्ष्याच्या 27% आहे। ही जिल्ह्याचे लक्ष्य 1,77,000 हेक्टर आहे। या भागातही भात लागवडीची गती जी आहे ती हळूहळू वाढत आहे। तसेच आता नागपूर विभाग येथील जर कंडिशन बघितली तर नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1,27,000 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झालेली आहे। एकूण लक्ष्याच्या सुमारे 16% आहे। विभागाचे एकूण लक्ष 7,98,000 हेक्टर आहे। सध्या या विभागातही लागवड जी आहे ती टप्प्याटप्प्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे। आता नाशिक जिल्हा येथील जर आपण कंडिशन बघितली तर 6,510 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झालेली आहे। एकूण लक्ष्याच्या केवळ 7% आहे। ओके, 7%, 60 नाही म्हणालो मी, 7%। ओके, जिल्ह्याचे लक्ष 93,000 हेक्टर आहे। मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये लागवडीचा जो वेग आहे तो वाढत असल्याची माहिती समोर आलेली आहे। ओके, आता इतर खरीप पिकांची जर आपण स्थिती बघितली तर फक्त भातच नव्हे तर राज्यातील इतर
खरीप पिकांवरही थोडासा पावसाच्या अनियमिततेचा परिणाम दिसून येत आहे. ओके, आता सध्या कोणत्या पिकांवर परिणाम झालेला आहे? ओके, सध्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, ओके, या पिकांवर पाण्याचा ताण थोडाफार जाणवत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जर परिस्थिती बघितली तर अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिके पिवळे पडू लागल्याच्या बातम्यासुद्धा समोर आलेल्या आहेत आणि ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरत आहे. आणि एक महत्त्वाचा आठवडा आहे पुढील, असंही म्हणता येईल तज्ज्ञांच्या मते. खरीप हंगामासाठी पुढील आठवडा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर राज्यभर चांगला पाऊस झालाच तर उर्वरित पेरणी वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल. मात्र पाऊस जर लांबल्यास भातासह अनेक खरीप पिकांवर त्याचा परिणामही होऊ शकतो. ओके, तर शेतकरी मंडळींनो, राज्यातील पाऊस, भात लागवड, खरीप पेरणी आणि शेती संबंधित सर्व ताज्या अधिकृत अपडेट्स आमच्या या बडी चॅनलसोबत, ओके, या जोडलेल्या राहा. त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या अपडेट्स आहेत, ताज्या अपडेट्स आहेत, ओके, ते तुम्हाला बघायला नवनवीन मिळतील सारख्या. ओके, त्यामुळे या बडी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.